आता काल चंद्रग्रहण होतं, काही बहादर, काही एक माता माऊली, ते पुण्याकडची का कोणीकडची एक, तिने काय केलं, भाजीच कापली महाराज. काय केलं पाहिला का तुम्ही व्हिडिओ? कोणी नसल पाहिला, इंस्टाग्रामवर असेल, फेसबुकवर असेल, त्याने काय केलं महाराज, भाजी कापली, फळं कापले. काय होतं ग्रहणात कापल्यावर, भाजी कापल्यावर? तू भाजी काप काय एखादं, काय तिकडे दुसरं काही काप, आम्हाला काही करायचं नाही. पण एक लक्षात घ्या महाराज, ऐका, ती जी बाई होती ना महाराज, ती आपल्या धर्माची बाई नव्हती. काय ती बाई आपल्या धर्माची नव्हती. तिच्या पाठीमागे काय होतं ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. ती बाई आपल्या धर्माची नव्हती आणि ती बाई दुसऱ्या धर्माची असल्यामुळे तिला आपल्या धर्माबद्दल, आमच्या हिंदू धर्माबद्दल तुला, आमच्या ग्रहणावर, आमच्या याच्यावर आक्षेप घेण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. काय त्यांना कोणी अधिकार दिलाय? बिलकुल नाही महाराज. एक लक्षात घ्या, लक्षात ठेवा, आमचे ग्रंथ कधी खोटे बोलत नाही, संत कधी खोटे बोलत नाही. लक्षात ठेवा, जर आमच्या धर्मावर, आमच्या ग्रंथावर, आमच्या संतावर जर कोणी आक्षेप घेतला तर कदापि सहन करून घेतले जाणार नाही. कदापि नाही. आपण सुद्धा सहन करायचं नाही महाराज, नाही करायचं सहन. भरपूर सहन केलाय आपण आतापर्यंत महाराज. काय चंद्रग्रहण न मारणारी ती बाई, आणि तिने काय केलं महाराज, ती म्हणे चंद्रग्रहण आम्ही मानत नाही, चंद्रग्रहणामध्ये आम्ही भाज्या कापतो, हे कापतो, ते कापतो. आणि तिने काय केलं, तिचा एक फोटो पाहिला मी, तिने काय केलं होतं, तिच्याच पोराच्या गालाला काजळाचा टिका लावला. काय लावला? काजळाचा टिका लावला. ती म्हणते अंधश्रद्धा. काजळाचा टिका काय लावला? नजर लागू नये म्हणून. मग आता ही श्रद्धा का अंधश्रद्धा? काय कुठं चाललो आपण, काय कळत नाही भाऊ, कधी सुधारणार? मित्रांनो, मी काल सुद्धा मारहाणीचा निषेध केला होता. लक्षात घ्या, अशा पद्धतीने झुंडशाहीने मारहाण करणं अत्यंत निषेधार्ह आहे, संविधानाच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे मी त्याचं समर्थन कदापिही करणार नाही. परंतु या निवृत्ती महाराज वाडेकर यांनी ही जी क्लिप आपण पाहिली, मी आज डबल व्हिडिओ का बनवला, कारण ती क्लिप माझ्याकडे आली नव्हती. मी क्लिप पाहिली होती, नंतरच व्हिडिओ बनवला होता, परंतु ती क्लिप मला परत सापडली नाही. आणि आज परत ही सकाळ न्यूज चॅनलला ही क्लिप पाहिल्यानंतर यावर बोलणं आवश्यक आहे. आणि या क्लिपमध्ये अगदी सरळपणे हे वाडेकर महाराज भावना दुखवण्याचं काम करत आहेत, अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत आहेत, पाखंड पसरवण्याचं काम करत आहेत, समाजाला अज्ञानाकडे, असत्याकडे, खोटेपणाकडे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. याला प्रबोधन म्हणत नाहीत. प्रबोधन कशाला म्हणतात हेच लोकांना कळायला मार्ग नाही. प्रबोधन म्हणजे सत्य गोष्ट निर्भीडपणे सांगणे, त्याला प्रबोधन म्हणतात. असत्य गोष्ट, खोटी गोष्ट सांगणे याला प्रबोधन म्हणत नाहीत. चंद्रग्रहण हे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आल्यावर पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने होत असते आणि वैज्ञानिक दृष्ट्या याचा मानवी शरीरावर थेट कसलाही परिणाम होत नाही. चंद्रग्रहणाचा ना गर्भवती स्त्रीवर काही परिणाम होतो, ना तुमच्या अन्नावर काही परिणाम होतो, ना तुमच्या पाण्यावर काही परिणाम होतो, ना तुमच्या जीवनावर काही परिणाम होतो. कसलाही परिणाम होत नाही. चंद्रग्रहणामध्ये हे पाळणं, सुतक, पाणी खायचं नाही, आंघोळ करायची नाही वगैरे वगैरे, किंवा गर्भवती स्त्रीने घराच्या बाहेर निघायचं नाही वगैरे वगैरे, भाजी कापायची नाही वगैरे वगैरे, या शुद्ध अंधश्रद्धा आहेत. मी सुद्धा स्वतः हिंदू आहे, हिंदूमधील मराठा जातीमधील आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा वारकरी आहे, कीर्तनकार आहे, आणि अगदी जबाबदारीने सांगत आहे की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि यातून वारकरी संप्रदायाने बाहेर निघणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदायातील एक महाराज जर अशा समाजामध्ये जाऊन जर अंधश्रद्धा पसरवत असेल आणि त्यालाच धर्म म्हणत असेल, तर मग तुकाराम महाराजांनी जे सांगितलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, याला अर्थ काय उरतो? आजही समाज त्याच खोळ्या समजुतीमध्ये अडकलेला आहे. मग समाजाला या अज्ञानातून, अंधश्रद्धेतून, चमत्कारातून, पाखंडातून कोण बाहेर काढणार? आणि एवढ्यावरच हे महाराज थांबत नाहीत. लक्षात ठेवा, एवढ्यावरच हे महाराज थांबत नाहीत, तर पाठीमागे, त्या माता माऊलीच्या पाठीमागे जो फोटो आहे कुणाचा आहे? तथागत गौतम बुद्धांचा. बुद्ध यांना कळलेत का? लक्षात ठेवा. अरे बाबा, आणि त्या फोटोवरून तुम्ही त्या माता माऊलीची जात काढता. लक्षात ठेवा, लायकी काढता. एक प्रकारे तुमच्या मनामध्ये असणारी हीन भावनेचं तुम्ही प्रदर्शन करता.
द्वेष भावनेचं प्रदर्शन करता. हे अगदी सहज दिसत आहे बोलण्यातून की तुमच्या मनामध्ये जी आडकाठी भरलेली आहे. लक्षात ठेवा, एखाद्या विशिष्ट जातीबद्दल तुमच्या मनामध्ये जी आडकाठी भरलेली आहे ती अगदी स्पष्टपणे त्या बोलण्यातून दिसत आहे. मग कुठं आहे ते माऊलीचं हृदय, कुठं आहे ते तुकोबारायांचं हृदय, कुठं आहे ते वारकरी साधू संतांचं हृदय, हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये मी आज दिवसभर अनेक महाराज मंडळींशी बोललो, अनेक कीर्तनकारांशी बोललो. लक्षात ठेवा, अनेकांची 90% कीर्तनकारांची हीच मानसिकता आहे, द्वेषाची नाही, परंतु चंद्रग्रहण या काळामध्ये ज्या अंधश्रद्धा पाळल्या जातात किंवा चंद्रग्रहणाचा मानवी जीवनावर, गर्भवती स्त्रीवर काही फरक पडतो, हीच समजूत या महाराज मंडळींची मला दिसली. याच्यापेक्षा भयानक काहीच असू शकत नाही मित्रांनो. आणि या लोकांचं कीर्तन, या लोकांचं सांगणं, या लोकांचं प्रवचन आमचे शिकलेले लोक, लक्षात ठेवा, इंजिनियर्स, डॉक्टर्स, हे शिकलेले लोक प्रबोधन म्हणून ऐकतात. अरे बाबा, प्रबोधन कशाला म्हणतात हेच कळायला मार्ग नाही. कधीतरी यातून बाहेर या, मी रोज बोलत असतो. आता याच्यापेक्षा जास्त नेमकं काय बोलू, तुमचं मत नक्की कळवा. परत एकदा मारहाणीचा जाहीर निषेध. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.